श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा संकट निवारणार्थ असं म्हणून म्हटला जातो. या 14व्या अध्यायामध्ये संकट निवारण होते. त्याआधी 13व्या अध्यायात सायनदेव ब्राह्मण हा नदीवर आलेला असताना त्याची आणि गुरु महाराजांची भेट होते आणि सायनदेवाला गुरु महाराजांविषयी काहीही माहीत नव्हते. ती पहिलीच भेट, पण उपासना ही देवतांना ओळखायला शिकवते हे यामधूनच कळतं. गुरु महाराजांनी त्याची चौकशी केली आणि म्हणाले, या उदरव्यथेच्या ब्राह्मणाला जेवायला वाढ, त्यात वडे घारगे यासारख्या सर्व पदार्थांचा समावेश कर. यावर सायनदेव म्हणाले की अहो महाराज, हा ब्राह्मण जर जेवला तर याला प्राणांतिक वेदना होऊन हा तळमळेल, मग कसं करायचं. यावर गुरु महाराज म्हणाले, हे औषध आहे, तेव्हा त्याच्यावर काळजी करू नकोस. यावर सायनदेव ब्राह्मणाने गुरु महाराजांना शिष्य परिवारासमोर माध्यान्हकालीन भोजनाकरता निमंत्रित केले. सायदेवाच्या स्त्रीने अत्यंत हर्षाने भोजन सिद्धता केली आणि गुरु महाराजांचे केलेले स्वागत आणि शिष्यांसहित पूजन करून त्यांच्याकरता केलेले भोजन सिद्धता यांचे फार सुरेख वर्णन केलेले आहे. याच्यामध्ये आपल्या घरी अतिथी येत आहेत आणि ते देखील संन्यासी, म्हणजे किती आनंदाने आपण तयारी केली असेल. आता 14व्या अध्यायामध्ये यवनापासून ते सायनदेवाचे केलेले रक्षण आणि त्याला अर्थात सायनदेवाला दिलेला आशीर्वाद याचे याच्यामध्ये वर्णन आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवाची सायनदेवाला चिंता असताना तो कुठेही यवनाचे अहित चिंतित नाही. महाराजांना केवळ प्रार्थना आहे की मला सांभाळा. आता यापुढे गुरु महाराज संकल्प मात्र त्या यवनाचा निपात करू शकले असते, पण या ठिकाणी त्यांनी केवळ बुद्धी पालटली. आपल्या कल्पनेपलीकडीलही हे सगळं आहे. उद्धराला दुष्ट किंवा खलबुद्धी घातक आहे. गुरुकृपेने पुढे जाताना कुठेही या खलबुद्धीची गरज नाही भासत. कामधेनू स्वरूप गुरुचरित्र म्हणून हे म्हटलं जातं. तर स्वामी भक्त हो, गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा जरूर वाचा. कुठलंही संकट तुमच्यावर येत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तो नक्की वाचा. आणि असंही रोज या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं तुम्ही जर का वाचन केलं तर तुम्हाला तुमच्यावरती कुठलंही संकट येणार असेल तर ते सुद्धा टळेल. त्यामुळे 14वा अध्याय जरूर वाचा आणि याच्यामध्ये सायनदेवाची काय कथा आहे हे सुद्धा आपल्याला कळेल आणि त्या ब्राह्मणाच्या बाबतीत काय नेमकं घडतं हे सुद्धा याच्यातून आपल्याला कळेल. गुरुदेव दत्त.